आनंदी पालकच आनंदी बालक घडू शकतातच्या या नव्या सिरीजमध्ये आपण पालक कसे आनंदी राहतील याच्यासाठी एक सिरीज बनवतोय आणि ती म्हणजे आरोग्य, शरीर, मानसिक आरोग्य यावरती. आणि आजच्या शारीरिक त्रासावरती आपण गुडघेदुखी, जॉईंट पेन, नी पेन यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय. सकाळी उठल्यानंतर 15 मिनिट किंवा झोपण्याच्या अगोदर 15 मिनिट आपण कधीही हा व्यायाम करू शकतो. त्यासाठी सुरुवातीला काय करायचंय, पाय लांब करायचेत गादीवर बसूनच. आपले बोट दोन्ही आपल्याकडे वळून घ्यायचंय. एका एका पायाचा अगोदर करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणखीन एकदा राऊंड करूयात आपण. बोट आपल्याकडे ताणून घ्यायचेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जसं होईल तसं आपल्याला करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सेकंड आहे, आता दोन्ही पाय एकसाथ करायचे आपल्याला. आता एक एक पायाचा आपण एक्सरसाइज केली. बोट आपल्या शरीराकडे 1 2 जसं होईल तसं करायचं आपल्याला. 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. थर्ड आहे, आपल्याला पाय असेच ठेवायचेत. बोट आत्ताच्या सारखे आपल्याकडे ओढून घ्यायचंय आणि फक्त इथंच ह्याच जागेवर स्थिर ठेवायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. हळुवारपणे पाय खाली घ्यायचा. आपल्याला मांडीमध्ये आणि पिंढरीमध्ये ताण आलेला दिसेल आणि ह्याच्यावरूनच आपल्याला ओळखायचं की काहीतरी होते त्या भागामध्ये, काहीतरी संवेदना होत असतील आपल्या. पुढील एक्सरसाइज आपण हॅमस्ट्रिंग साठी करणार आहोत. याच्यासाठी आपल्याला वरती थोडा गुडघा आपल्याला आदर असले तरी चालेल वरती आणि पाय थोडे असं करायचंय. आपल्याकडेच बोट ठेवायचेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स करायचं ह्या पायाला. दुसरा पाय तुम्ही पायाला असंही लावलं तरी चालू शकतं, त्याच्यामुळे जास्त स्ट्रेच होईल तुम्हाला. 1 2 3 4 5 6. जसं आपण पाय इकडे इकडे वळतोय तसं आपल्याला इथं मांडीमध्ये पिंढरीमध्ये स्ट्रेच झालेला जाणवेल. 8 9 आणि 10. रिलॅक्स करायचं. यानंतर आपण दोन्ही पायांना फक्त हात अल्टरनेटिव्हली करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आणि रिलॅक्स करायचंय पायांना. स्ट्रेचिंग झाली असेल तर आपण थोडंसं रिलॅक्स करू शकतो पायांना. याच्यानंतर आपल्याला कोणतीही एक सॉफ्ट उशी काही घेऊ शकतो आपण आणि आपल्याला ती आपल्या पायाखाली ठेवायची आहे आणि आपली जी टाच आहे ती इथं चिटकूनच असली पाहिजे. तिला हलवायचं नाही टाचला. आणि त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे, आपल्याला गुडघ्याने खाली दाबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. टाच न हलवता
आपल्याला करायचं आहे. दुसरा पाय आपण पायाला इकडं घेऊ शकतो. दुसरा पाय टाच चिटकवायची आहे आणि गुडघ्याने आपल्याला उशीला दाबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स व्हायचंय. नेक्स्ट आपल्याला थोडं हळूहळू आणि आपल्याला श्वास घेत घेत करायचं. पाय ठेवायचं तास तशीच. 1 दाबून धरायचं आणि तिथं स्थिर व्हायचंय. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स करायचं या पायाला. आता राईट लेग साठी करूयात आपण. थोडं हळू करायचं म्हणजे आपण दाबल्यानंतर आपल्याला थोडं एक्सरसाइज झालं पाहिजे गुडघ्याला. 1 2 मागे हात ठेवू शकता. 3 4 5 6 7 8 9 आणि रिलॅक्स. सोडून द्यायचंय. पायाला थोडं रिलॅक्स करायचं दोन्ही. नेक्स्ट एक्सरसाइज आहे. आपल्याला आपलं जे काही सॉफ्ट घेतलं त्याला उशी म्हणा काही, त्याला आपल्या पायाच्या खाली ठेवायचं. गुडघ्याच्या खाली ठेवायचं आणि गुडघ्याने ह्याच्यावर दाबून 1 2 पायाला वर उचलायचे. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स व्हायचंय. आपण दुसऱ्या पायाने करूयात. गुडघ्याच्या खाली ठेवायचं उशीला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आरामात बसून घ्या. नेक्स्ट आहे आपल्याला स्ट्रेचिंग करायची आहे पायांची. पाय सरळ ठेवायचे आणि स्वतःकडे वळायचंय आणि पुढे सरकवायचंय. स्वतःकडे वळायचं, पुढे बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स करायचंय. ही एक्सरसाइज आपण अजून एकदा करूयात, कारण हे आपले जे शिन आहेत किंवा गुडघ्याची स्ट्रेचिंग आहे ते आपल्याला चांगली मिळते. 1 2 3 4 पूर्ण वळायचं, जर ताकद लावायची आपल्याला. 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स करायचं इथं. पायांना रिलॅक्स करायचंय. नेक्स्ट आहे आपल्याला झोपून घ्यायचंय आणि आपल्या गुडघ्याला अर्ध पवनमुक्तासन सारखं करायचंय आणि 10 सेकंद पर्यंत 1 2 3 4
5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स करायचंय. दुसरा पाय करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स करायचंय. रिलॅक्स. नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला इनर थाय साठी करायचं आहे. त्यासाठी आपल्याला उशी घ्यायची, 2 गुडघ्याच्या मध्ये ठेवायचं आणि झोपून घ्यायचंय आणि दाबायचं उशीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचंय. नेक्स्ट आहे उशी आपल्याला इथंच ठेवायची आहे आणि झोपून घ्यायचंय आणि आपल्याला गुडघे वर खाली करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स करायचंय थोडा वेळ आणि आपण आता दुसऱ्या साईडने करूयात. सेम करायचं दुसऱ्या साईडने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स करायचंय. डोळे बंद करूयात आणि शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. तुम्हाला पायामध्ये गुडघ्याच्या आजूबाजूला काहीतरी संवेदना होत असतील आणि त्या गरजेच्या आहेत. रिलॅक्स करायचं आहे. जे काही टेन्शन आहे पूर्ण शरीरामध्ये ते रिलीज होते, रिलीज होते, रिलीज होते आणि रिलॅक्स होऊयात आणि उठून बसायचं. अशा प्रकारे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी 15-15 मिनिट हा व्यायाम करून तुमची गुडघेदुखी कमी करू शकता आणि आनंदी राहू शकता. धन्यवाद.